सांगत आहोत गतीचे वस्तू गतिमान असेल तर त्याची प्रवृत्ती गतिमान असण्याची असते. कोणत्याही बाह्य वस्तूबद्दल जर त्यापैकी असेल तर ती वस्तू त्या गतीमध्येच राहते. हा जो काही प्रॉब्लेम आहे गतीच्या आपण एक कृती या ठिकाणी करतो. मी हा भांड किंवा बॉक्स वर्तुळाकार बॉक्स फिरवतो याच्याबरोबर साहजिकच हा आपला गोळा सुद्धा गतिमान होता. जेव्हा मी पटकन थांबवतो तेव्हा बॉक्स वर्तुळाकार बॉक्स गतिमान होतोय बघा येते लक्षात. परंतु गोळा मात्र तसाच गती राहिला. त्याचं कारण काय त्या गोळ्याची प्रवृत्ती काय झाली गतिमान स्थितीमध्ये राहण्याची. त्या कृतीने आपल्याला काय लक्षात येतं वस्तूमध्ये गतिमध्ये पहिलं अशा प्रकारे आपण दोन प्रकारे त्या ठिकाणी जडत्वाचा प्रकार आपण आज आनंदी शिक्षण देऊया भविष्यवेधी शिक्षण देऊया भविष्यवेधी शिक्षण देऊया. आनंदी शिक्षण देऊया आनंदी शिक्षण देऊया भविष्यवेधी शिक्षण देऊया भविष्यवेधी शिक्षण देऊया. आनंदी शिक्षण देऊया आनंदी शिक्षण देऊया भविष्यवेधी शिक्षण देऊया भविष्यवेधी शिक्षण देऊया.